रूप पाहता रूप पाहता
सद्गुरु वाचोनी संसारे तारक सद्गुरु वाचोनी संसारे तारक हसेची निष्कंक आम सद्गुरु वाचोनी संसारे सद्गुरु वाचोनी संसारे हसेची निष्कंक आम इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोने इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोने औषधाची श्रेणी उघडे पर ब्रह्म सद्गुरु उघडे पर ब्रह्म सद्गुरु जगते आरश वंजना करीती वंजना जन दुष्ट वंजना करीती जन दुष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता इंद्र चंद्र देव ब्रह्मी करोने इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोने औषधाची श्रेणी ज्ञानदेव म्हणे गुरुचा विलास ज्ञानदेव म्हणे गुरुचा विलास साधनास आनंदाजी ज्ञानदेव म्हणे गुरुचा विलास ज्ञानदेव म्हणे गुरुचा विलास साधनास आनंदाजी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि इंद्र चंद्र देव ब्रह्मादि
सद्गुरु वाचोने संसारी तारक 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 नसेचे निष्कंक आन कोणी नसेचे निष्कंक आन कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी निष्कंक आनकोनी नसेचे निष्कंक आनकोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी सद्गुरु वाचोने संसारी तारक सद्गुरु वाचोने संसारी तारक सद्गुरु वाचोने संसारी तारक सद्गुरु वाचोने संसारी तारक नसेचे निष्कंक आन कोणी नसेचे निष्कंक आन कोणी चंद्र देव ब्रह्मादि करो चंद्र देव ब्रह्मादि करोनी आन कोणी नसेचे निष्कंक आनकोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी औषधाची श्रेणी छेदनार
सद्गुरु रंगनाथ स्वामी महाराज की सद्गुरु वाचुनी संसारी तारक निशेष नशेची निष्ठंक आणि विधी रवी चंद्र ब्रह्मादी करुणी संसारासी श्रेणीचे दिसना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविते आरती शिष्यांची ज्ञान वंचना करीती वंचना करते जन दुष्ट नष्ट श्रेष्ठ जनोन्नीताची ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेली साधनास अन काही विठ्ठल सद्गुरु आचुली संसारी तारक निशेष इंद्र ब्रह्मादी करुणी संसाराची दुष्ट नष्ट जन करीती वंचना ज्ञानदेव गुरुचा मी दास साधनाचा काय म्हणतात परमार्थामध्ये
श्रुती तात्पर्यानुसार लिंग कळावं लागतं. ठीक आहे, आता भावनेच्या दृष्टीने घेऊन चांगलं शास्त्राचं ध्येय आहे. पण बिनचूक साधन, त्यातला विधी, त्यातलं लिंग, त्यातली भूमिका हे कळावं लागतं. ठीक आहे, आता विस्तार नाही करायचा मला. आता गुरुजी जितकं सांगते तितकं सेवा करतो. 9 विधा भक्ती साधन आहे. त्यामध्ये असाधारण साधन हे आपण दाखवतो. काही साधारण साधन असतात, काही असाधारण साधन असतात. साधारण साधनामध्ये सगळ्याच प्रवेश आहे, साधारण साधना. पण असाधारण साधनाला अधिकार आहे. विठ्ठल ज्ञानेंद्रियामध्ये ज्या त्या विषयाचं तेच इंद्रिय साधन आहे. हे असाधारण साधन मानावं. रूपाचं ज्ञान करता काना लागत नाही, कान लागत नाही. रूपाचं ज्ञान होण्याकरता डोळाच लागतो. हे असाधारण साधन मानावं. तस परमार्थामध्ये 4 प्रकारचे अधिकार आहेत. अर्थ, अर्थाचे, जिज्ञास आणि ज्ञान. तर अर्थाने अर्थ अत्यंत बाजूला सोड. हे मला सांगत जावं का? अरे म्हातारा अंतरा घेऊन चालायचं, पण म्हातारा नाही मी, लक्षात जिज्ञासू गुरुनी सांगावा. एक गुरुचा भक्त व्हावं, एक देवाचा भक्त व्हावं. नाही तर आता नाही सांगितलं त्यांचं पुढचं, ते सांगितलं तो अधिकार माझा नाही. देवाच्या भक्तीमध्ये निष्काम जर देवाचा भक्त असेल तर साधू कोण कसा हे करतो. आता साधू हे कोणी कशाला म्हणतात तो विषय नाही मला, म्हणून जास्त सांगायचं नाही. पटपट चालायचं आहे. गुरु सांगितलं चिंतन. आता कोणी कोणालाही साधू म्हणते नाही झालं. संत कोणालाही म्हणते नाही झालं. अरे साधूनी ज्याला संत म्हणले त्याला संत म्हणा. तेची संत आता ते व्याकरण कोणची भक्तीला मला एक फिकर नाही घेत पण सांगत काय सांगत. अनात्म शास्त्र काय करायचं, साधक अवसर करा, ते चुकीचं नाही, पण ते अनात्म त्याची संत शिष्य आहे ना. किती आहे साची काय
बरंच येते मला विठ्ठल सद्गुरु असाधारण चिंतन आहे झालं. नाथरायाने सद्गुरूचं लक्षण केलंय. केवीनं विचारलं कवी नारायण सांगतो सद्गुरु तोची जाण जो सांगे अपरोक्ष ज्ञान देह नरसून पदपदी परमपदी चेजान सद्गुरु. बाकीचे नाही विचार लोहावरचा विषय नको झाला. ऐक राया श्री गुरुचे लक्षण तोडी शिष्याचे भाऊबंधन या नाव सद्गुरूचं. असं माझे गुरुजी होते विठ्ठल. तोडी शिष्याचे आता ते परिणामातून कसं तोटायचं विवर्तनातून कसं सोटायचं जे सोडायचं सार घाल तुम्ही शास्त्राचा समन्वय काढायचा ना. सार घाल तुम्ही सगळे शास्त्र 4 वेळ 6 शास्त्र 18 पर्यंत कीर्तन ब्रह्मचच करतात. 24 6 शास्त्र 18 पुराण सगळे त्याच्या. मग वेदन कसं सांगितलं शास्त्राने कसं सांगितलं पुराणाने कसं सांगितलं. वेदाने प्रत्यक्ष सांगितलं. रामकृष्णाने शास्त्राने युक्तीनं सांगितलं. युक्ती आहे शास्त्र कमेंट करू नका. शास्त्र युक्ती आहे प्रत्यक्ष वेद आहे. तो वेद अन्यथा व्यवस्थित प्रत्यक्ष प्रत्यक्षामध्ये नाही. पुराणाने रूपकाने सांगितलं. तेच अधिष्ठान वेदाने प्रत्यक्ष सांगितलं शास्त्राने युक्तीनं सांगितलं आणि रूपक करून सांगितलं. पण अधिष्ठान एक आहे आणि याचा समन्वय हे जर सांगितलं असलं तर सद्गुरु वाचुनी आहे ना. सद्गुरु वाचुनी सद्गुरु कशाला म्हणून आता सांगणे गेलो आम्ही. आता संसार म्हणजे काय पुन्हा विषय. आता संसार तुम्ही कशाला म्हणतो पण भ्रमप्रमा ही संसार कळतंय. भ्रमप्रमा ही संसार आहे. ते कृतीची मात्रा आहे विठ्ठल. वेदांत सांगत नाही आम्ही. वेदांची वस्तुस्थिती सांगणारा विषय. आता काही ना काय वाटत असेल तो विषय आम्ही खंडन वर्णन करत नाही. वेळ नाही म्हणत आता. अरे तुम्ही काय गरजू माझं करा अशी साधक देव असते तुझे. साधक पवित्र असते म्हणून त्यांचं ऐकावं लागलं. नसतं ऐकलं कोणाचं ऐकलं नसतं पण तुमचं ऐकावं लागतंय. तुम्ही सोन्यासारखे पवित्र आहात. तुमचं वर्णन करण्याची सुद्धा कमी होईल. काय बाकीचे जीवन बाकीचे पंक्तीचे काय ही जात आहे. पोहातल्या पिढी जसं पोहायला चिंतत नाही तसे संसारावर त्यागत नाही तर म्हणून ते परमात्मा लाभ होत नाही कारण चिजरायला सगळं. आणि साधक कसं असतो साधकाची दशा हे साधक जीवना वेगळी मासून जायचा आणि ते म्हणतात सद्गुरु वाचोनी ते म्हणतात जे जीवना वेगळी मासून तशा तुका तन्मळी असे जे अधिकारी त्यांना श्री गुरु कोण आहे ते कळत असतात. आता हृदयाचं कोणी कोणाला गुरु म्हणते कोणी कोणाला शिष्य म्हणते ते रूढी आहे.
आंधळासाठी कोण आहे नाही याच्या गुरुचे चिंतन सांगतो चालतो कुठे सांगतो कुठे पंढरपुरास मुली मंदिर सांगतो शिष्य म्हणला गुरुजी तुम्ही म्हणाल की मी करेन पण माझा जर नाही समजलं तुमचं मन वादासारखं केलं हा शिष्य त्याने शिष्य म्हणला ठीक आहे पण जर माझं ह्याच्यात उतरला कक्षेत त्याचं डोकं फोडून जोडलं हेच ना गुरु विठ्ठल असे गुरु या गुरुचं वर्णन या बंगामध्ये माऊली करतात सद्गुरु वाचने संसारी सद्गुरु वाचने संसारी संसार गुरुची सेवा कशी करावी त्या राज्य पालन करायचं
सेवा आणि सेवा ज्यांना सेवक भाव रहित ते श्री गुरु शिष्य सेवक भाव रहित कळतंय. म्हणून गुरुजी कधी पाय पडून घेत असं सगळ्यात बोलू सांगेल लक्षात ठेव. काय काय पडतो बर का त्यांची भाषा करतो पण त्याचं एखादं विनोद करायची कोणती पाय पडणार असा विनोद करायचं सांगू त्यांचं हे पाय कशावर पडतो गुरुला असं सांगू नका म्हणू का असा सांगेल काय संसार सोडा बायका सोडा असं आहे काय परमार्थ त्या सोडून साधूचं लक्षण आत्मज्ञानी चौकडी तुझे माझे ह्या नाव संत त्याची संत ते संत आत्मज्ञानी चौकडी का फक्त स्वतः प्रमा रहित जे निष्ठे ते आत्मज्ञान फक्त स्वतः प्रमा रहित उत्थान रहित हा निष्ठे हे आत्मज्ञान. आता का म्हणजे काय खेमणी म्हणून वारे सुटे असलं चिंतन आता खेमणी वाऱ्याने माझा आपण गेला मारती नाही झालं का चला हो माझं चरण राहायचं धावत जात चालतो उघड परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुढे शिष्याची पुरगती आरती शिष्याची उघड सद्गुरु म्हणजे काय ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब या नाव सद्गुरु विठ्ठल. अरे चालते बोलते ते ज्ञान व्हायचं ज्ञान पण गुरूंचं चिंतन तुम्ही गुरु कसं म्हणता हो त्याला गुरूंचं चिंतन गुरु कशाला म्हणता तुम्ही. आम्ही हे लोक गुरु स्वतःच्या चष्मेने गुरु लावतात चुकायचं सांगतो. गुरु म्हणजे त्याचे स्थूल म्हणजे गुरु आहे का त्यांचे बोधाची भूमिका बोधाची बुद्धी हीच त्यांचे गुरु आहे का नाही. ही तुमच्या उद्धाराकरता मन हे त्यांचं साधन तुमच्या करता त्यांच्या करता आपले खारण्या भाषा जायचं त्याच्या विषयात शब्द प्रमाण त्यांचे हातात आहे हे संस्कृती पण आहे. वेदाचा वार्थ ब्रह्मनिष्ठता आहे बरोबर आहे. आणि हे दोन विशेषण सापेक्ष दृष्टीने त्यांच्या ठिकाणी कळले तो साधक. हे दोन विशेषण त्यांच्या ठिकाणी कळले तो साधक. नाही तर आता भाव नेहमी काढावे भावनेचा प्रश्न चालायचा सामान्यरित्या असतो. उघड परब्रह्म विषयित आहे. आता त्याच्यामध्ये एक युक्तियुग इंजन होत आहे. निर्णय करायचा ना सद्गुरु तोची जाण निर्णय वाचकच आहे. एक इंजन युगी असतात आणि एक युक्तियुगी असतात बरोबर आहे ना. वाक्य बरोबर वाक्य चुकलं तर तुम्ही नीट करा शब्द बरोबर असलं तर तुम्ही नीट करा आणि विस्कळीत झाला. अरे जवळ हे साधन चांगले तोवर भोग पोचायचा आनंदाचा एकदा साधन त्या ठिकाणा करतो काय करतो म्हणून तो विधीचं आचरण करावं लागतं. ज्याला स्वरूप आनंद भोगायचा ज्याला अखंड आनंद त्याची साधन कशामध्ये विधी पूर्वकच वागावं लागतं.
मासिक विधी कोणता, स्तुत्याचा विधी कोणता, गुरुच्या सेवेचा विधी कोणता, देवाच्या सेवेचा विधी कोणता, कोणाला चाललंय झालं नाही का? भक्त कसा म्हणत, भक्त ऐसे जाणार गीताच्या विधी बसायचं कोण कोण आणि शिष्य कोण आहे? मधुरदायी सद्गुरु त्यांनीच सर्व हा शिष्य आहे. कळतंय? चाललंय आपण सगळे गुरुजी म्हणून मागच्या पेक्षा पुढचा इतर काही करीत नाही, मला घालतो तेवढं चला शब्द चला. आता पुढे एक अवतार कार्य असतो, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, महाराज अवतार हे युक्त असंच आहे ना, असंच आहे ना. अवतार नाव ठेवले एक युक्त आहे ना. महाविश्वासाच्या डोळे आहे ना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, बुद्धनाम लाले बुद्धनाम लाले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, बुद्धनाम लाले आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो या त्रिकालवासी, आम्ही वैकुंठवासी आलो या त्रिकालवासी, आम्ही वैकुंठवासी आलो या त्रिकालवासी, आम्ही वैकुंठवासी आलो या त्रिकालवासी. मार्ग कसा आहे म्हणजे मार्ग पूर्ण त्याच्या खाली आचार आणि विचार त्याच्या खाली वागणूक कधी समजूत आता खाली माणसाला वागायचंय कळतंय समजूत नाही. आणि ब्रह्म काय तो ब्रह्म अरे भक्त ऐसे जाणार जे दिली साधकाची दशा त्यानुसार साधक आहेत साधकाचे लक्षण काय वाटतं रे आपलं शब्द नाही. विधीचे पाळी निषेधाचे हे साधू ही जीवन आणि असे जीवनमुक्त जे असतात ते शिवचार असतात म्हणणं रस बाटिक
सांगतो पुढे उच्चारण करूया तो स्वतः प्रमाण ते सद्गुरू तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते आणि स्वयंभवायचे भूगोल परब्रह्म विठ्ठल असे सद्गुरू काय करतात विहिरीला पाणी लावून देतात असं का काय श्री गुरु काय शिष्य फक्त नमस्कार करायचं निघायचं पुन्हा काही बोलायचं नाही नाही म्हणे गुरुची कृपा झाली तुमचं काय म्हणून गुरु काय कृपा कटाक्ष मिळाली आपल्या पदी अरे कृपा तुला काही करावं लागत नाही फक्त त्यांच्या कृपेचा पात्र हो तो माझा अनुभव आहे मला शास्त्र येत नाही पुराण येत नाही गाता येत नाही करता येत नाही पण गुरु काय हे मी सांगू शकतो काय येते मला त्यांनी काय ठेवलं शिकवायचं जयाचे केले स्मरून होय सगळे ते श्री असो किती जरी बोललं तरी ती आवाज घ्यायचा आता आपण पुढे हे काय करतात अपना सारिखे करीती मीठ पाण्यावर पडल्यावर ते दगड होता ना है ना आपल्याला काळजी लावल्यानंतर ते पर्वत होतो चुकलं अरे अधिकार झाल्यावर काय
आपणा सारिके करिता काळ म्हणजे काय आता सांगतो तुम्हाला आता यावेळेस पूर्वी सांगतो खरं सांगा तुम्ही मन आहेत का मनाला ओळखता सांगा कोणी सांगा तुम्ही मन आहेत का मनाला ओळखता शब्द नाही तुमच्याकडे कळतंय काही कळतं पण अधिकार कुठे हाती दिसत पण घ्यायचा कोणी गरज म्हणायचं माझ्या निश्चय कुठे कुठके काय शास्त्र शिक वेद शिक चुकीचं शिकणं चुकीचं नाही हे लक्षात ठेवा आपण ज्यावेळेस साधू एखाद्या साधनाचं गौणत्व सांगतो त्यावेळेस सिद्ध करीत साधन चुकीचं नसतं ते लक्षात ठेवा साधनाचे गौणता सांगायचं कारण सिद्धांत खंबीर होण्यात कोण साधनाला चुकीचं म्हणजे शक्य नाही पण ते साधनाचा अभिमान नको त्याचं गौणत्व सांगायचं दुसरं काही नाही कोणी म्हणते योगी आज अरे योगी कसं म्हणून योगी तू आहेस का योगी तिथं भरलं म्हणजे का ना योगी टीका करतोय कोणी कुणाचं टीका कसं कळा ना अरे टीका करायला अधिकार असावं लागतो दोष काढायला आई हो लागतं आई दोष काढू शकते चला मला पुढे यायचे असो श्री गुरुचं एक त्यांचं दुःखप्रमाणे आणि ओळखीचे सोय व्हायचे आणि हे शिष्याच्या पुरविते आरती शिष्याची पुरविते संत पूर्ण करीती शिष्याचे जमते ना मला बरंच येत अरे म्हणूनच पूर्ण करणारे महात्मे श्री गुरुच असतात इतर कोण म्हणून अरे देव पण होत नाही चल जा गाली संतासी जे आसन घालणार त्यांची इच्छा पूर्ण करतात पूजन करतात श्रीगुरूचं पूजन मानची पूजा कशी काही पूजा कशी आणि स्वरूप पूजा कशी मला उच्चार हाता नाही सांग मला पुढे सगळं सांगून उद्या काय सांगणार तर आपला विचार अरे काय रे किती आनंद होता त्या माणसाला पण निकस तुमचं ओळखीचं आपण गेलं मी किती सांगतोय ओळखीचं माझं कळतं का जे गुरुची शक्ती असते ही लक्षात काय तेच आहे ना का दुसरं काय काय करतात गुरु की त्यांची शक्तिपात त्यांचा असतात आणि शक्तिपात म्हणजे त्यांच्या प्रेमाचं लहर शक्तिपाताचे अनेक प्रकार असते पण एक महत्वाचा शक्तिपात म्हणजे आपली आठवण त्यांना व्हावी
हो ज्यावेळेस गिरीनाथ पर्वत ओळखले गेले सांगणार जमते का तुम्ही वेदांत ऐकून नाही माणसं तुमचं काय तुम्हाला म्हणून करा चला आणि गोरक्षनाथ गेले चला प्रभू बोलतात अरे ते माझं लाडका लई दिवस गेलाय त्याला घेऊन ये माझे डोळे ताटच त्याची वाट पाहता पाहता तू बसलाय पण येईल घेऊन कळतंय बोल वेळ नाही झालं मला त्याच्यावर तुका कोण आहे हे गुरु शिष्याचं नाते आणि अशाचे कोणी शिष्याचे आता पुढे आता कोणते चरण इंद्रचंद्रदेव ब्रह्मादिक हा संसाराची श्रेणी आता इथे चला आपण थोडे थोडे चलत आता देवाकडे जे काम आहे ते त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे काय आहे तुम्हाला पैसा देतात म्हणजे काय नोकरी केली त्याचा पैसा देतात तुम्ही जे काय केलं असेल काम भक्तीची त्याचं फळ देतात विनोद नाही करायचं मला पटकन करायचं संशयाची श्रेणी विषय पामराचा संशय व्यवहाराबद्दल असतो आणि जी साधक असेल अंतर्गत उपवास त्याला संशय असतात खरंच उपवास करायला संशयाला जागाच नाही आपल्याकडचा एक शब्द सांगू शकतो नाम जो राहायला संशय किती होते खरंच उपवास ते मुक्तच होते पण सांगितलं इतकं जरी केलं खरंच उपासक असलं त्याला आनंद भावाला वेळ द्यायचा खरंच उपासक म्हणजे ज्याच्याजवळ काही सामग्री कमी आहे ज्याच्याजवळ काही आहे कोणाकडे वैराग्य आहे कोणाकडे विचार नाही कोणाकडे विचार आहे कोणाकडे वैराग्य नाही असे काहीतरी विचार अकरत उपासक म्हणून अकरत उपासकाला सर्व म्हणून निध्यासून लागतात तेव्हा तर आता बरोबर चर्चा करेल पण ऐका काय करे आमचे गुरु ह्याच्याकडे बघत नाही त्याच्याकडे बघत असतात आपलं चिंतन जायचं काय सांगतो मी अकृत उपासक काही साधन असतात काही साधन नसतात कुठे विचार आहे तर वैराग्य नाही कुठे वैराग्य आहे तर विचार नाही काही वैराग्य आहे तर आंधळ आहे आणि काही विवेक आहे तो पांगळा आहे विवेक आणि वैराग्य बरोबर असल्यावर काय मजा आलाय साधूंच्या घरचं वैराग्य आणि विचार वेगळा विवेका सहित वैराग्याचे पण ते विवेक डोळस विचार आहे पण विवेक कार्याचा विचार कारणाचा विचार या प्रपंचाची अनित्यता कळी अनित्यता तरी वैराग्य दौडिता पाठीला तरी तरी तुम्ही त्याच्या मागं टाकत ते नाही घोळ मागं लागलं जाऊन त्यांनी मागं लागावा वैराग्य दौडीचा कोणाच्या ज्याने जाणलंय ज्याच्या जवळ विवेक वैराग रामकृष्ण विवेक आहे ज्याला प्रपंच अनित्य कळला तो शब्द अनित्य आहे हो अनित्य नित्य नाही की त्या नित्य शब्दाचं पण अनित्य शब्दाचा ज्याच्या ठिकाणी बुद्धीचा निश्चय झाला की नित्य नाही झालं नित्य नाही याचा फार मोठा वेगळा आहे
ज्या काली तुम्ही पाहता त्या काली ते नाही. जरा विचार कर, सांगतो तुम्हाला गोष्ट सांगतो. तुम्ही आईच्या मांडीवर खेळत होतात 6 महिन्याच्या वेळेस, आता कसं इतकी काल निघते, बरोबर आहे ना? तुम्ही आईच्या मांडीवर खेळणार 6 महिन्याचे ते आता एवढी नित्य काल निघते. नित्य हा नित्य नित्य अनित्य ना? नित्य नित्य. मी खरा है ना? मीच्या दृष्टीनं, पण शरीराच्या दृष्टीने अनित्य. मीच्या दृष्टीने नित्य आहे. हो, नित्य म्हणजे तिन्ही कालामध्ये ज्याची व्याप्ती असते, तिन्ही कालाचा ज्याचे संबंध नाही ते नित्य. तिन्ही कालामध्ये व्याप्ती आहे, तिन्ही कालाचा ज्याचा संबंध नाही ते नित्य. आणि ते नित्यत्व आहे, त्याला तो विसरला, त्याच्यामुळे तो संशय आला. तैसा लग्नामध्ये मी राम आस्था सर्व सुखाचा पुन्हा मत मानणं, शिष्य करणं, ते गुरूंसोबत काय चांगलंय झालं नाही. संशय आता विषय पाहणार, संशय घेतला मला पुढे चालायचं म्हणजे ओळखायचं आहे. ओळखायचं म्हणजे कंट्रोल असं नाही. आता गुरुजी पाठवलं वाक्य तुम्हाला देवसर्जनाची कुणाला आलं, माणसाने गुरुच व्हावं रे, ते ज्ञानी महात्म्याचं व्हावं, जीवनमुक्त पुरुषाचं व्हावं, सर्वश्रेय ब्रह्मनिष्ठांचं व्हावं. हे तुम्ही शब्द वापरले म्हणून दिवसा. चला पुढे संशयाची श्रेणी. आता संशय म्हणजे एक आत्मात्म संशय, एक भ्रमक्रमा संशय, एक परमाणु संशय, अनेक प्रमाणाचा संशय. कोणता संशय पाहिला? प्रमाणासंभाव. प्रमाणासंभाव है ना? त्याच्या अलीकडे ते आहे, तुम्ही अभ्यास आम्हाला त्याचा अलीकडे महाराज काय बाबा काय सांगू साधकाचा संशय सांगू. प्रमाणगत म्हणजे शास्त्राचा समन्वय, शास्त्राचं लिंग, शास्त्राचं वाक्याची शक्तिवृत्ती कळत नाही म्हणून प्रमाणगत संशय. प्रमाणगत संशयाचे काय कारण आहे? प्रमाण शास्त्राचा संशय, साधूंच्या वचनाचा संशय, ह्याला प्रमाणगत संशय म्हणतात. असंच ना? आणि कोणाला संशय आहे ना? साधूंच्या शब्दाची शक्तिवृत्ती कळते का? अंतःकरणामध्ये संकोचितपणा आहे, बुद्धिमान दे. आणखी उत्तर काय? विषयासक्ती आहे, दुराग्रह. त्याच्यामुळे सर्वांक संशय येतो. बरोबर? आम्ही म्हणतो होत म्हणून, बाबा म्हणतो म्हणून हो म्हणून म्हटलं. त्या बाबा हो म्हणून तर फसवा तुम्ही. चला, तर हे 4 दोष, त्याच्यामध्ये 2 दोष साधकाकडे काढायचे आणि 2 दोष साधूकडे काढायचे. तुमच्याकडे 2 दोष कोणते? बुद्धिमान जे साधू काढतो, अनेक प्रकाराने शिकून त्याचा बुद्धिमानचे दोष घालवतात. संशयाची श्रेणी ना त्याच्यावर बोलतो ना. बुद्धिमान जे आणि खूप तर्क हे साधू काढतात. विश्वास दुराग्रह कोणी काढायचा? साधू आहे का नाही? मग हे दुराग्रह आणि विश्वास ते तुम्ही टाकायचे हे सांगितलं. हे कशाने जाते? त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांचे चिंतन केलं, हे 2 गोष्टी लागतात. बरं का बाबा, मग काय मला करतोय तो, पण बाबा झोपत असा तू ध्यानाला बसून झोप कशी येते? तुझं विचार करा. नाही सांगतो संसाराची श्रेणी कोण? देवतेकडे काम नाही, साधूकडे काम. ते साधू म्हणजे अनुभवी असावे, ज्याचा अनुभव ब्रह्मरसगुणीचा आहे, शिकावा असा. ते
अरे जे ब्रह्मानुभव आहे चुकीचा तोडण्याची ब्रह्म तुकाशी आले ही सांगतो आणि त्याकडून ही होत असते. प्रभांग संख्ये श्रवणाने जातो असंच आहे. पण ते श्रवण कसं केलं पाहिजे? तुम्ही श्रवण करता पण कसं करता? वाक्याचा स्वरूपाचा संबंध हे श्रवण नाही, शब्द आहे. त्या वाक्यामध्ये कोणतं लिंग आहे, कोणत्या लिंगाचा कसा अर्थ होतो, साधूंच्या वाक्याला लिंग जातं. आणि लिंग हे माझी गुरु सांग कसोष्ट असे हाती सत्य गोष्टी हे षडलिंग वाक्याचा कसोष्टीचा दगड आहे. समोर कसं आहे, आपण कसं आहे हे सगळं कळायला पाहिजे. हे तुमच्याकडे सांगतो बरं का, नाही तर काय काही सांगितलं म्हणजे मूर्खायच नाही भावी एखादं मग तुम्हाला काय झालं आपल्याला त्याला विषय. तर क्रमांकाचं असंभावना श्रवणाने जाते. षडलिंगाद्वारे वाक्याचा अर्थ कळलं संशयात नसतो. शब्दाच्या शक्तीवर भाव होत असतो पण अनुभव येत नसतो. षडलिंगाद्वारे अर्थ कळल्यानंतर वृत्ती गंभीर होते. नुसतं श्रवण केलं पाठांतर होतं त्या शब्दाच्या शक्तीवर भाव होतो निष्ठा होतो. असं आहे. आता क्रमांक कसं जातो? अरे ज्याला वाक्याचा अर्थ कळले त्याला म्हणून आणि मी त्याच म्हणून जातो. मग संशय तिसरीने चला पुढे. इंद्रचंद्र देव इंद्रचंद्र देव ब्रह्मादिक ब्रह्मादिक Thank you.
जास्त संशोधन काय कारण असेल अन्योन्य अभ्यासामध्ये संशय आत्मा सच्चिदानंद आहे असा जग दुःख रूप आहे एकमेकांचा संबंध अन्योन्य होतो हे कळत नाही म्हणून संशय अन्योन्य अध्यासाचा भ्रम अन्योन्य अध्यास सुद्धा नाही माफ करावं का हे सगळे त्याच्यावर माझा फायदा आणि तुमचा निश्चय काय हे काय गुड गम हे कळत हो ना त्याचे घ्या ना काय संशय याची मजा केली असते गरीबाला आनंद नसतं गरीबच कारण इंद्रियाच्या ताब्यात सगळे जी नाहीत रे इंद्रियाच्या ताब्यात असणारे दिन इंद्रियाचे दिन आम्ही केलं आणि त्याच्यापेक्षा खाली दुर्बळ आहे या विषय नारायणी विनमुख कोण कोण अवघ्याच्या अवघ्याने म्हणजे कोण सांगू सर्जेच्या ब्रह्माची काळ दुर्बळ सांगायला काळीच्या विष्णूची काळ काळाची माय काळ करी होय या ना दुर्बळ कुठं हात बोलायचे आणि ज्ञानोबर आहे ना त्यांचं म्हणणं कोण म्हणतंय तीर्थंकर म्हणत नाही खायचं पिठवर हे गायचं त्याच्या हे दुर्बळ लोक आहेत आणि शुक्राचे दिशेत तिथून चालतं म्हणजे संशय जे खरे खोटे तर मी कोण आहे मी कुठं जाऊलो मला काय करायचं काय हे तीन प्रश्न विचार साधला कोणते कोणते मी कोण आहे जगाचा करता कोण आहे जगाचं मोक्ष साधन काय तर मी करता कोण आहे हे ज्ञान झाले की ईश्वर राहत आज्ञा नाही राहत मी तसं आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर मीचा शोध करा जोपर्यंत तुम्हाला मी कळत नाही तोपर्यंत काही जरी केलं देवाला बोलून भागत नाही समाधी लावून भागत नाही काय रे मला बोलता येत नाही पाण्याचं तूप महाराज पाण्याचं तूप करतात गुरुजी म्हणून पाणी कशाचे केलं आमचं नशीब फुटकं राहिले त्यांच्या आज्या बिघड असतं म्हणजे खूप छान झालं असतं पण आम्ही पाहती म्हणणं चुकीच आहे पण काय करावं म्हणून लहानपणी आहे मरू नये मग गुरु मरू नये लोकदृष्ट्या गुरु मरूच नसतो असे म्हणून संशय या शब्दाचा अर्थ आपलं स्वरूप अनओळख बस जास्त विचार करत नाही आणि याचा एक मुद्दा म्हणून सांगतो उपास्य जर भक्त झाला उपासना कधी करायची उपासन जर भक्त झाला कोणाचं उपासन आहे ना आणि भक्त सिद्ध नाही झाला कोणाची भक्ती कोणी भक्ती करायची हा संशय का नाही तर ते सुद्धा ही 7 अवस्था ज्या त्याला
3 अवस्था पुढच्या 4 अवस्था. तो मला तीर्थ करायला लावलाय. माझं मला तीर्थ सांगा असं भक्त जे देव भक्त काय करणार म्हणून साधकाचा विचार परमार्थ डोळस असा डोळस पहिलं तर या ठिकाणी सामान्याचं ज्ञान आणि विशेषचा ज्ञान त्याला कारण वाटतेच म्हणावं. सामान्याचं विनय असं कोणाला वाटतं हे सामान्य ज्ञान. एरवी सर्वांच्या हृदयाचे मी आहे ऐशी मी अमुक आहे विशेष ऐशी बुद्धी सुरे आहे ते वस्तू का पण संत सरे हे कुठे म्हणजे मी आहे एवढं नाही पण मी कोण आहे माऊली तुमचं आहे मी हा कोण करावा विचार डोळे ज्ञानेश्वर तर ही संशयाची निवृत्ती करून सांगतो. तत्वसीमा कनिष्ठ अधिकाऱ्याने समजावून तत्वसीमा वाचार करून लक्षात करून वाचार करून कसं साक्षी नाटक नाही आहे हे कळल्यानंतर संजयाच्या सुटल्या जायची बुद्धी सांगा लग्न झालं बाईनी कशाची चिंता करू नये. सोबत वंचना करती जना दृष्ट वंचना करती एक विषयाची गोष्ट असतात अन्य विषयाचे नष्ट असतात. एका विषयाचे दुष्ट असतात आणि अन्य विषय नष्ट असतात आणि हे त्याची निंदा करतात. आपल्या कथेनुसार त्यांची चूक नसते पण दाखव चुकवण्याची जीभ कशामुळे तोडली चुकीचा तोडली कोणीच तोडली दुष्टाने कसूच तोडली एका विषयाची असतात आपल्या कथा ते दोन्ही एकच होते पण दाखवले लक्ष येते काय दुष्ट ही एका विषयाचे असतात ती दुष्ट असतात याच्यापेक्षा कोणी बोलूच माझा अधिकार नाही महाराजाचे भांडण दुष्ट कसं त्याला काय कळतं हे दुष्ट जमच्याकडे पण मी बोलतो जमते का पण काय महाराज कुठे मला काय आढळलं बुद्धिस्ट काय असं कोणी झालं नष्ट म्हणजे बाकीचं जे पोहाची पिढी आहे ती नष्ट होणार काही चूक आहे म्हणून ही ज्यांची निवृत्ती झाली ते 5व्या चरणामध्ये त्यांचं
निष्ठा सांग. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास ज्ञानदेव म्हणे गुरुचा दास ज्ञानदेव म्हणे गुरुचा
ज्ञानदेव म्हणे गुरुचा दास नेहमी साधनाचा अनकाय. दुसरे साधू सुद्धा न करे हमारे चिंता नाही म्हणून न करणे हरेच हरे ज्ञानेश्वर श्री ब्रह्मदेव गुरुवर्य गुरुजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा चालत असलेला हा पंचदिनी महोत्सव अतिशय आनंदामध्ये विकोबंद करा. अतिशय आनंदामध्ये हा संपन्न होत आहे आणि आज अतिशय आनंदाची गोष्ट या पंचदिनी महोत्सवामध्ये तिसरी जी शिवा आहे ती आपल्या सर्वांचे गुरुवर्य बाबांनी आमच्या सर्वांच्या आग्रहामुळे आज्ञा नाही त्यांना फक्त आग्रह आम्ही केला बाबांनी तो स्वीकारला. कारण परत असं चिंतन ऐकायला मिळणं दुरापास्त आहे, अर्थात कठीणच आहे, ऐकायला मिळणार नाही कदाचित. बाबा सांगत असतात, गुरुजी म्हणायचे बाबांना, मी गेल्यानंतर कळेल तुम्हाला, पिठल्या भाकरीवर तुम्हाला भागून घ्यावं लागेल. अर्थात अशा प्रकारे चिंतन परत ऐकायला मिळणार नाहीच. म्हणून मला असं वाटतं जोपर्यंत आपला शरीर विग्रह आहे तोपर्यंत आम्हाला हे ऐकायला मिळणं शक्य आहे. परत ह्या गोष्टी कधीच ऐकायला मिळणार नाहीत. म्हणून आम्ही आग्रह करत असतो. बाबांनी आग्रह स्वीकारला. अतिशय छान, अतिशय आनंदपूर्ण स्वरूप स्थिती, त्या स्थितीचं अवाच्य अशा स्थितीचं वर्णन केलं. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. उद्या हे जे आपले नियोजित कार्यक्रम आहेत ते वेळेमध्ये होतील. उद्या हा उपांत्य दिवस आहे आपल्या कार्यक्रमाचा. त्यामध्ये उद्या सकाळी 4 ते 6 काकडा होईल. त्यानंतर 7 ते 9 या वेळेमध्ये श्रीमद भगवद्गीता पारायण, श्री विष्णू सहस्रनाम पाठ, त्यानंतर 10 ते 12
श्री गाथा भजन होईल. तुकोबारांच्या गाथेवर भजन आणि उद्याच गाथ्याच्या भजनाची सांगत आहे. गाथ्याचं पूजन देखील होईल. आणि त्यानंतर दुपारी 4 ते 5 प्रवचन होईल. दुपारी गुरुजींची पुण्यतिथी निमित्त ती पूजा होईल. सर्वांनी त्याकरता उपस्थित राहायचं आहे. ती वेळ आहे 1:05. तर त्या अगोदर सरासरी 12:30च्या दरम्यान हा आपला कार्यक्रम सुरू होईल. सर्वांनी वेळेमध्ये हजर राहायचं आहे. त्यानंतर दुपारी 4 ते 5 प्रवचन होईल. त्यानंतर हरिपाठ होईल आणि संध्याकाळी देखील ठीक 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण तुंतुने शास्त्री हे जर आलेच उपस्थित राहिले तर कीर्तन होईल. ते जर उपस्थित नाही राहिले तर हरिभक्तपरायण उमेश महाराज भाकरे आळंदीकर यांची कीर्तनाची सेवा होईल. सर्वांनी या सर्व कार्यक्रमाची नोंद घ्यावी. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु रंगनाथ स्वामी महाराज की जय.